मी आज बनवलेला साधा बिर्याणी राईस, सुकं चिकन, चपाती आणि सॅलड. तर चला बघूया ह्याची रेसिपी आणि आवडल्यास जाऊन चॅनलला फॉलो करा आणि कमेंट करून सांगा. तर बाय. तर आज आपण बनवत आहोत चिकनची ग्रेव्ही. तर मार्केटमधून जाऊन चिकन आणलं आहे, अर्धा किलो असेल हे चिकन. आपण हे व्यवस्थित 3-4 पाण्यातून धुवून घेऊया. चिकन मस्तपैकी काहीतरी बनवूया ह्याचं. तर आपण ह्याला 3-4 पाण्याने चांगलं वॉश करून घेऊया. आपण इथे चिकनला ना लिंबू लावून घेऊया, अर्धा लिंबू आणि थोडीशी हळद लावून मॅरिनेट अर्धा तास ठेवून देऊया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. व्यवस्थित एक जीव करून मॅरिनेट करून 10-15 मिनटं आपण झाकण मारून ठेवून देऊया. आपण पातेलं ठेवलंय, गॅस पेटवून घेऊया आणि टोप ठेवूया गरम होण्यासाठी आणि तेल टाकून घेऊया. तेल थोडं जास्ती टाकायचं. तर आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. इथे आपलं तेल गरम झालंय. फोडणीसाठी कांदा आणि तेजपत्ता टाकून घेऊया. थोडं लालसर करायचं आहे, जास्ती करपवायचा नाही आहे. ते आपला कांदा थोडासा ब्राऊन झाला आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया 1 चमचा. व्यवस्थित तेलात परतवून घेऊया. मालवणी मसाला टाकून घेऊया. थोडीशी धना पावडर 1 चमचा, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार आणि आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आणि आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते पण टाकून घेऊया. मी आधीच कांदा खोबरं अद्रक लसूण ह्याच्यात वाटणात पण मी टाकली होती आणि फोडणीसाठी पण मी अद्रक लसूणची पेस्ट वापरली होती. छान लागते, टेस्ट लागते. वाटणामध्ये थोडं चिकन मसाला टाकून घेऊया 1.5 चमचा आणि तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतवून घेऊया. आपण मॅरिनेट करून ठेवलेलं ते आपण आपल्या वाटणामध्ये टाकून घेऊया आणि बघा कशी तेल पण सुटलं. तर हे आपण चिकन टाकून घेऊया, त्याच्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि याला झाकण मारून 10-15 मिनटं ठेवून देऊया. म्हणजे पाणी सुटेल चिकनचं. त्याला मंद आचेवर आपण झाकण मारून 10-15 मिनटं चिकनला थोडंसं पाणी सुटेपर्यंत ठेवून देऊया. तर ते 10-15 मिनटं झाकण ठेवलं होतं, तर आपण काढून बघूया. हा चिकन बघा भारी दिसते ना.